असं हे आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय. आणि काय हा आवाज, JSB डक्स्टर्स. रोहन राठोड या ठिकाणी फलंदाजीसाठी, जयेश बोरसे सोबत आहेत. अथर्व जोशी मागच्या मॅच मध्ये पहिल्याच षटकामध्ये गडी बाद केला होता अथर्व जोशी यांनी. JSB डक्स्टर ऑप्शन टू बॅट फर्स्ट, win the toss and choose to bat first. उलर चेंडू, तेज तरार. रोहन राठोड पहिल्याच चेंडूवर आलेला आहे षटकार. चांगला या ठिकाणी होता अटेम्प्ट, षटकार आलेला आहे पहिल्याच चेंडूवर. ते रोहन राठोड चान्स बनला, जय त्या ठिकाणी होता पहिल्याच चेंडूवर. हे बघायला भेटलेलं नाहीये पूर्ण टुर्नामेंट मध्ये, परंतु पहिलाच या ठिकाणी झेल मात्र बाद केला. अथर्व या ठिकाणी सक्सेस झाले होते, चान्स क्रिएट केला होता त्यांनी या ठिकाणी. पुढच्याच चेंडूवर ते रोहन या ठिकाणी परतले तंबू मध्ये. पहिला झटका, 6 धावांवर ते 1 गडी बाद. 3 चेंडू पूर्ण झाले या षटकाचे. रोहन, चला पुढचा फलंदाज नरेंद्र असतील या ठिकाणी आता फलंदाजीला. अथर्व जोशी प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये हे चान्स क्रिएट करतात संघासाठी. भिरकावलाय षटकार, पहिल्या चेंडूवर नरेंद्र यांचा. चांगला खेळाडू आहे हा, चांगला बॅट्समन आहे. आणि वाईट हा पिच आणि बनवलाय उत्कृष्ट फटका. नरेंद्र यांच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार. उलर चेंडू स्वीकारलाय आणि लगावलाय षटकार. 1 षटकामध्ये धावसंख्या पोहोचली आहे 25. 1 गडी बाद, 1 ओव्हर 25 धावा. 1 ओव्हर मध्ये 25 धावा, 1 गडी बाद. JSB डक्स्टर नरेंद्र 3 चेंडू मध्ये 18 धावा. पार्थ नांदेडकर असतील पुढचे गोलंदाज. दुसरं षटक घेऊन येत आहे संघासाठी. वैयक्तिक आपलं पहिलं षटक. जयेश बोरसे संघमालक. JSB डक्स्टरचे संघमालक स्वतः आता फलंदाजीसाठी. आणि काय चेंडू होता, फॉलो केला होता, फलंदाज आला. निर्धाव चेंडू आलाय पहिलाच. स्लोअर वाईट चेंडू. एकदमच गती कमी करून टाकली होती पार्थ यांनी. पुढचा चेंडू बनवून मारलाय समोरच्या जाळीमध्ये षटकार. जयेश बोरसे दुसऱ्या चेंडूवर मात्र लगावलाय षटकार. 1 पॉइंट. बनवलाय कोपरा पकडून मारलाय स्वतः संघ मालक या ठिकाणी भूमिका बजावताना. 1.3 षटकामध्ये 38 धावा, 38, 1 गडी बाद. हाफ चेंडू पार्थ नांदेडकरला या ठिकाणी लगावलाय सलग तिसरा चेंडू. पहिला डॉट आला होता,
दुसरा वाईड आणि त्याच्यानंतर सलग 3 षटकार. 4 चेंडूत 18 धावा. जयेश बोरसे. हा पिच चान्स बनला होता, परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू. निर्धाव चेंडू. हा पिच चान्स बनला आणि झेलबाद. जयेश या ठिकाणी झेलबाद झालेत. 44च्या स्कोअर वर ते 2 गडी बाद 2 षटकानंतर. 2 षटकानंतर 44 धावा. गणेश दळवी स्टार फलंदाज. बॅटिंग लिस्ट मध्ये 2 नंबरला असलेला हा खेळाडू. जागा घेतील जयेश बोरसे यांच्या ठिकाणी. ऑन स्ट्रायकर एंडला असतील नरेंद्र असतील. स्ट्राईकला 3 चेंडू मध्ये 18 धावा. रोहित राठोड पुढचं षटक. 2 षटक पूर्ण झाली आहे. 44 धावा. हा पिच आणि समोरच्या जाळीत षटकार. पहिल्याच चेंडूवर ते स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकाराने. नरेंद्र मात्र या ठिकाणी चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. 4 चेंडू मध्ये 24 कंप्लीट 4 षटकार मारलेत. आणि भरकटलेला चेंडू अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपाने. 50 धावा पूर्ण जेएसबी डक्स्टर्सच्या. आणि या ठिकाणी चांगला चेंडू. निर्धाव. परत आणि परत एक निर्धाव चेंडू या ठिकाणी. नरेंद्र. फुलर. फुलर चेंडू. षटकार. नरेंद्र या ठिकाणी फक्त षटकाराची भाषा बोलतायत. 7 चेंडूत 30 धावा यांनी बनवल्यात. 57 धावा झाल्यात 2.4 षटकानंतर. निर्धाव चेंडू. परत एक निर्धाव चेंडू या ठिकाणी. चांगलं षटक या ठिकाणी होतोय. पूर्ण 3 षटकानंतर धाव संख्या 57. 2 गडी बाद. 57 आफ्टर 3 ओव्हर्स. षटक या ठिकाणी किशोर. फुलर चेंडू मारलाय सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. निर्धाव चेंडू. गणेश दळवी या ठिकाणी बॅटिंग करतायत. वाईटचा एक अतिरिक्त धाव संख्या या ठिकाणी ऍड होताना. आणि ग्राउंड शॉट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली आहे. 59. वाईट अतिरिक्त 1 धाव संख्या. किशोर या ठिकाणी. फुलर चेंडू वाईट.
परत एक वाईट. परत परत एक. चौथा चेंडू होता या षटकाचा. रनआउटचा चान्स. केवळ 6 धावा आतापर्यंत दिल्यात. 7 धावा दिल्यात 4 चेंडू मध्ये. किशोर क्षीरसागर यांनी 4 चेंडू मध्ये केवळ 7 धावा. पिच सरळ समोरच्या नेट मध्ये. षटकार. 70 धाव संख्या. उलार. किशोर लागोपाठ 2 षटकार. 4 षटकांमध्येच धावसंख्या पोहोचली आहे 76. 2 गडी बाद. 76 आफ्टर 4 ओव्हर. या ठिकाणी पुढचं षटक घेऊन आलेत. पहिला चेंडू यशचा भिरकावलाय समोर. हाताला चाटून गेलाय षटकार समोरच्या जाळीमध्ये. पहिल्याच चेंडूवर आलाय षटकार. 82. 2 गडी बाद. परत समोर षटकार. लागोपाठ 2 षटकार यशच्या या ओव्हर मध्ये. परत समोर विरकावलाय कोपरा पकडून. लागोपाठ 3रा षटकार. 94. 14 चेंडू मध्ये 49 धावावर खेळतायत नरेंद्र. 14 चेंडू 49 धावा 8 षटकार. वैयक्तिक धाव संख्या नरेंद्र यांची 94 झाली आहे 4.3 मध्ये. उलार 50 पूर्ण केले. 55 धावा. आणि संघाचं सुद्धा एक 100 या ठिकाणी पूर्ण झाले. संघाचं शतक आणि वैयक्तिक अर्धशतक दोन्ही या षटकारांनी अचीव झालेले आहेत. 4.4 मध्ये 100 धावा. जेएसपी डक्स्टस. आणि चांगला स्विंग भेटला. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. पुढचा भिरकालाय. नरेंद्र वैयक्तिक 17 बॉल मध्ये 61 धावा आणि 106. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 5 षटकामध्ये 106 धावा. सतरा चेंडू मध्ये 61 धावा केल्यात. पाच षटक पूर्ण झाली आहेत. गणेश दळवी या फलंदाजाची मात्र अजून बॅट तळपली नाहीये. जय या ठिकाणी करतील. राजच्या या पहिल्या चेंडूवर 1 धाव मात्र पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. आणि नरेंद्र असतील आता स्ट्राईकवर. या खेळाडूवर सर्वांच्या नजरा. आणि या अतिरिक्त वाईटच्या स्वरूपाने 1 धाव पूर्ण होतीये. 108.
हाफ पिच समोर, मात्र सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिसरा झटका जेएसबी डस्टर संघाला. नरेंद्र या ठिकाणी बाद झालेत. अथर्व शेडगे 5.2 षटक झाली आहेत. 4 बॉल अजून या षटकाचे बाकी आहेत. निर्धाव चेंडू आलाय. आणि हा वाईटच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव संख्यामध्ये ऍड होतीये. अतिरिक्त धाव. बनवण्याचा प्रयत्न परंतु शोधलाय सरळ यष्टी क्षेत्ररक्षकाला. झेलबाद अथर्व शेडगे 0 धाव संख्येवर ते झालेत बाद. 109 वर चौथा गडी बाद. दोन फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. ओम पाटील पुढचे फलंदाज. चार चेंडू झाले या षटकाचे. आणि काय बनवलंय, काय बनवलंय, काय बनवलंय. सुंदर फटका ओम पाटील यांच्या तर्फे. शेवटचा एक चेंडू या षटकाचा बाकी आहे. 115 धाव संख्या 5.5 षटकानंतर. शेवटचा चेंडू पुन्हा सरळ शोधला असता मागच्या फिल्डरला, परंतु राज यांचा त्या ठिकाणी हात लागला. निर्धाव चेंडू. 6 षटकानंतर धाव संख्या 115. पहिला चेंडू झेल सोडलाय. झेल सोडलाय शशिकांत पवार, ज्याच्या फलंदाजीच्या बळावर हा संघ फायनल मध्ये आलाय. आता गोलंदाजी करतायत गणेश दळवी यांचा या ठिकाणी झेल सुटलाय. फुलर चेंडू समोरच्या जाळीत. 121 धाव संख्या. 2 चेंडू झालेत. दुसरा, परंतु सरळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. निर्धाव चेंडू. 3 चेंडू बाकी. भिरकावलाय समोरच्या दिशेने. नो बॉल, नो बॉल. पुढचा कोपरा पकडलाय. परत एक षटकार. 134. परत परत शेवटचा चेंडू. 140 झालेत. 140 शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. शशिकांत पवार 5 चेंडू मध्ये 25 धावा दिल्यात. गणेश दळवी 11 चेंडू 38 रन.
अतिरिक्त धाव या ठिकाणी वाईटच्या स्वरूपाने. आणि गॅप मधून षटकार. वन 47 या ठिकाणी स्कोर झाला 148.